विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात या 4 इंजिनांवर आधारित अर्थसंकल्प वित्तमंत्र्यांनी केला सादर. विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्रही राहणार अग्रेसर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आत्तापर्यंत 33.5 कोटींहून अधिक भाविकांनी केलं पवित्र स्नान, राज्य शासनाचं चोख नियोजन. वसंत पंचमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा. जीएसटी करसंकलनामध्ये वार्षिक आधारावर गेल्या महिन्यात 42.3% वाढ. वक्फ सुधारणा विधेयक संशोधनासाठी स्थापन संयुक्त संसदीय समितीचा अहवाल उद्या लोकसभेत केला जाणार सादर. विश्व मराठी संमेलनाची आज पुण्यात होणार सांगता, अनेक मान्यवर करणार मार्गदर्शन. अमेरिकेनं कॅनडा, मेक्सिको आणि चीन यांच्या मालावर लावला कर, कॅनडाचंही प्रत्युत्तर, अमेरिकेच्या मालावर लावला 25% कर. गुजरातमध्ये नाशिक गुजरात महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 45 जण जखमी. आणि उत्तराखंडमध्ये देहरादून इथे सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आज नेमबाजीत केली एका सुवर्ण पदकाची कमाई.